नमस्कार मित्रांनो, हे जे क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रिसेंटली झालेले क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचे. ठीक आहे. तर याच्यानुसार तुम्हाला एक समजेल की क्वेश्चन कशा प्रकारचे येतात आणि कोणत्या टॉपिकवरती येतात, सब टॉपिकवरती हे डिटेल्समध्ये समजेल आणि आणखी काही मी डिटेल्स सांगेल. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, मलेरिया विताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. कोणत्या आहे? सिंथेटिक पायरिथाइड. ठीक आहे. डेंग्यू डासाचा कोणत्या प्रजातीमुळे होतो आजार? ठीक आहे, डेंग्यूचा आजार एडिस इजिप्ती या डासामुळे. आणि मीठ यांचे रासायनिक सूत्र काय आहे? फॉर्म्युला विचारले, NaCl. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंहस्थ कुंभमेळा 2015मध्ये कुठे भरला होता? नाशिक. आणि आत्ताचा जो महाकुंभ झाला आहे मित्रांनो, ते कुठे झालं आहे? कमेंट करून सांगा. ठीक आहे. त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो कारण की तो आता रिसेंटली झाला आहे. आणि ABC यांच्या एकूण पगार 1200 रुपये आहे. त्यांच्या पगाराचे प्रमाण 1 to 3 आहे. तर Bचा पगार किती? तर हे पगारावरती म्हणजे मॅथचं क्वेश्चन आले आणि तिकडे मॅथ नव्हतं त्या म्हणजे त्यावेळेस, पण आता आपल्याला मॅथ नाही आहे. ठीक आहे. त्याच्या जागी कोणता आहे? कॉम्प्युटर हा विषय आहे. ठीक आहे. तर मॅथचे क्वेश्चन आपल्याला 1-2 येऊ शकतात, मतलब जास्त वेळ येणार नाही. ठीक आहे. तर घर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर प्रसाद हा घर या शब्दाला समानार्थी शब्द नाही. सदन, गेह, ग्रह हे समानार्थी शब्द आहे घराला. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले? भारतरत्न. सगळ्यांना माहिती असेल. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? 288. ठीक आहे. कोणत्या शास्त्रज्ञानाने पेशीचा शोध लावला? रॉबर्ट हुक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? डायोप्टर. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि याच्यामधले बरेचसे क्वेश्चन रिपीट होतील, त्याच्यामुळे लक्ष देऊन बघा. आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असलेच व्हिडिओ बघण्यासाठी. सहकार क्षेत्रात कंपनी कुबकोचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नोएडा. किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात महाराष्ट्रात 1999मध्ये करण्यात आली. ब. ही योजना लघुमुदत कर्जसुद्धा पुरवते. वरीलपैकी काय खरे आहे? दोन्ही आहे मित्रांनो. 1999मध्ये स्टार्ट आणि लघुमुदत कर्ज देते किसान क्रेडिट कार्ड. यावरती MPSCला पण क्वेश्चन येतात आणि सर्व सेवाला पण क्वेश्चन येतात मित्रांनो. राष्ट्रीयकृत बँका गोदाम पावती व वखार पावतीच्या आधारे गोदामात ठेवलेल्या मालाच्या प्रचलित किमतीच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजूर करते? 75 ते 80%. ठीक आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची घनता आणि डॅश डॅश जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे. तर औरंगाबाद. ठीक आहे. संभाजीनगर. आणि घनता किती आहे मित्रांनो? कमेंट करून सांगा. 300 प्लस 399 किती आहे? 400 किती आहे सांगा. आणि 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपयाचे वजन आणि व्यास किती आहे? 828. असं लक्षात ठेवायचं, 828. ठीक आहे. आणि आता रिसेंटली PM ने 1000चं कॉईन डिक्लेअर केलं आहे मित्रांनो. तो आला नाही मार्केटमध्ये, पण येऊ शकतो त्याच्यावरती क्वेश्चन. तर ते नेटवरती सर्च करून माहिती मिळवून घ्या. ठीक आहे. आणि 2000ची जी नवीन नोट आलेली आहे त्याच्याबद्दल पण माहिती करून घ्या. ड हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? ड कंठ या वर्णाचे आहे. ठीक आहे. आणि जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ज. म्हणून असं बोलून अज्यूम करायचं ज की आवाज कुठून येतं? दंत आणि तालव याच्यामध्ये समावेश कोणता कशाचा आहे? दाताचा आणि तालव्याचा. दंत जीभ कशाला टच करते? दाताला. तर तालवे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे? नामी संधी. ठीक आहे. विसर्ग संधी असते, स्वर संधी, व्यंजन संधी, पण नामी संधी नसते. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन. पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. पूर्वरूप खिडकीत हे आन्सर आहे. मध्य पदलोपी समास ओळखा. मित्रांनो मराठीवरती चांगले क्वेश्चन मतलब दिसतात. हे सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. मध्य पदलोपी समास. मामे भाऊ. तत्सम शब्द विद्वान. पुढीलपैकी कोणता शब्द अशाबस्त शब्द नाही? कटकट. खालीलपैकी कोणते वाक्य विधानार्थी नव्हे? मुलांनो किती गोंधळ घालत आहात? ठीक आहे. आन्सर. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अलंकार ओळखा. इथं अलंकारावरती क्वेश्चन आले. उत्प्रेक्षा.
हिमालय पर्वत या शब्द शक्तीचा प्रकार लिहा. अभिदा. ठीक आहे. आता इथे इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन आहे. ठीक आहे. सिनोनिम्स ऑफ ॲब्रोगेट. ठीक आहे. अबोलिश आन्सर आहे. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी टिंबटिंबची श्रद्धा होती. कोणाची होती? जोसेफ मॅझिनी. ठीक आहे. हिस्ट्रीवरती. आता राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केव्हा झाली आहे? तर वाटू शकतं की 1947-46 असं विचार येऊ शकतं, पण 15 ऑगस्ट 1906 स्थापन झाली आहे राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना. ठीक आहे. ब्रिटिश सत्तेदरम्यान अधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713. 3,7 लक्षात ठेवायचं फक्त, समोरील आकडे ते लक्षात येऊन जातात. 3,7 307 3,7 असं लक्षात ठेवायचं. भारताला किलोमीटर लांबीचा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 7,517. ठीक आहे. महाराष्ट्रात जून 2010पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत? 25. 2010पर्यंत. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर सिकंदराबाद. तर मित्रांनो, यावरती दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, पूर्व पश्चिम असे दिशानुसार क्वेश्चन येतात. तर सगळे म्हणजे उत्तरला कोणतं आहे, पूर्वेला कोणतं आहे, ते सगळे पाठ करून घ्या. ठीक आहे. जिप्समचा वापर कोणत्या जमिनी सुधारण्यासाठी होतो? चोपडा जमिनी. ठीक आहे. अंकेक्षण व मूल्यांकनासाठी समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? खाजगी क्षेत्रातील उद्योग. ठीक आहे. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रँडलँड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते? ठीक आहे. 1987 कोणाला माहिती असणार मित्रांनो? असे क्वेश्चन जर माहिती असेल, पण नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सोडायचे सगळे क्वेश्चन. आपले समान भविष्य. ठीक आहे. मेधापासून किती ऊर्जा मिळते? मित्रांनो, मी तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलवरती खूप सारे लेक्चर्स आहेत DCC बँकच्या, म्हणजे PDCC बँक वगैरे. तर त्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे 9 कॅलरी. ठीक आहे, मेधापासून. आणि 4 ग्रॅम कॅलरी कशापासून मिळते सांगा? ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? 4%. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन हे लक्षात ठेवायचं फक्त, थॉम्सन. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार डॅशपेक्षा कमी उष्माघ मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असते. नियोजन आयोग 2400. ठीक आहे. आणि शहरी किती आहे? 2100. इथे ग्रामीण भागातील सांगितले. ग्रामीण भागामध्ये कसं लोक काम करतात म्हणून त्यांना म्हणजे ऊर्जा जास्त पाहिजे असं लक्षात ठेवू शकतात. 2400. ठीक आहे. आणि शहरामध्ये 2100. 12वी वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो? स्थूल महसूल. ठीक आहे. ग्रॉस मतलब GST असेल. ठीक आहे. तर 38% जातो. जागतिकीकरणाने जागतिक वनसंपदेचा भाग नष्ट झाला आहे. 55%. टक्केवारी खूप जास्त आहे. ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने सन मध्ये राष्ट्रीय जल पुरवठा मिशन कार्यान्वित, म्हणजे राष्ट्रीय जल पुरवठा केव्हा सुरू करण्यात आला? 1986. ठीक आहे. राष्ट्रीय जल पुरवठा लक्षात ठेवायचं. चलन संख्यामान सिद्धांताची केब्रिज आवृत्ती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली होती? अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली आहे. ठीक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे 2000चं एज्युकेशन हे आले ना, तर त्यावरती क्वेश्चन आले. 23 ऑगस्ट 2021 रोजी अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक आहे. देशात प्रथमच कोणत्या राज्य पोलीस प्रशासनाने ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू केली? केरळ. युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळामध्ये जुलै 2021 भारतातील कोणत्या ठिकाणाचा समावेश झाला आहे? ढोलबिरा. ठीक आहे. कोणत्या बँकेने भारतात प्रथम ATM सुरू केले? HSBC. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये सहकारचा समावेश करण्यात आला. परिशिष्ट 7. तर परिशिष्ट 7 सहकाराचा समावेश आहे. ठीक आहे. तर कोणत्या घटना दुरुस्तीने कोणत्या वर्षामध्ये हा समावेश करण्यात आला? तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBIने. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रोख राखीव प्रमाणाचे संसूचना या नियमावर केली जाते. कोणता आहे? भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम कलम 42. ॲक्ट केव्हाचा आहे? 1934चा. त्याच्यानुसार केव्हा स्थापन झाली आहे RBI? 1935. तर अधिनियम 1934 कलम 42 असं आहे. ठीक आहे.
तर नरसिंह समिती स्थापना डॅश डॅश करता करण्यात आली. बँकिंग रिलेटेड आहे, एवढं सिंपल लक्षात ठेवायचं. नरसिंह समिती 1, 2 जे पण असेल ते या डॅश डॅश या समितीद्वारे भारतातील वित्तीय प्रणालीतील सुधारणा प्रक्रियांना सुरुवात झाली. कोणती? नरसिंह समिती. वित्तीय प्रणाली, बँकिंग प्रणाली म्हणजे बँकिंगमध्ये वित्तीय प्रणालीशी संबंधित कोणती आहे? नरसिंह समिती. 2 क्वेश्चन आलेत त्याच्यावरती. ठीक आहे. धनादेश बिले गोळा करण्याच्या बाबतीत बँकेचा ग्राहकांशी संबंध डॅश डॅश असतो. बँक एजंट ग्राहक विश्वस्त म्हणून बँक कर्जदारांना वाहन खरेदीसाठी पुढील शुल्क आकारून आगाऊ रक्कम देतात. नरज गहाण. ठीक आहे. आता संदिग्ध पदार्थाचा प्रमुख स्त्रोत लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ज्यांनी बघितलं असेल त्यांना हा आन्सर आला असेल. शेंगदाणे, वनस्पती, तूप म्हणजे जे तेलबिया आहे त्याच्यामधनंच असं लक्षात ठेवायचं सिम्पली. स्निग्ध पदार्थ. जन्मनोंदणी ही जन्मानंतर डॅश डॅश दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे. 21 दिवसामध्ये. ठीक आहे. राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम 1953मध्ये सुरू करण्यात आला. धनुर्वात हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मित्रांनो डासावरती पण आलं आहे. एलिस डासामुळं कोणता हे होतो? डेंग्यू. ठीक आहे. मादीमुळं एलिस जातीच्या मादीमुळे होतो आणि क्लास्ट्रीडियम टिटॅनी यामुळे धनुर्वात होतो. डॉट्स उपचार प्रणालीचे किती प्रवर्ग आहेत? 2. तर डॉट्स प्रणाली काय आहे बरं? हे सर्च करून बघा. ठीक आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा डॅश डॅश यावर्षी करण्यात आला. 1954 ते 55. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर 0 आणण्याचा ठरविले आहे? 2045. रक्ताच्या हिमोग्लोबिन म्हणजे रेड ब्लड RBC. ठीक आहे. प्रमाण डॅश डॅश एवढे ग्राम असल्यास गंभीर प्रकारचा रक्तक्षय आहे असे मानला जातो. ठीक आहे. 7 ग्रॅम. RBIचे पहिले गव्हर्नर कोणते आहेत? म्हणजे स्वतंत्र होण्याच्या अगोदरचे आहेत ऑस्बर्न अर्कल स्मिथ. आणि भारताचे पहिले गव्हर्नर कोणते आहे? कमेंट करून सांगा मित्रांनो, माहिती जर असेल. आणि सध्याचे कोणते आहेत ते पण RBIचे गव्हर्नर सध्याला कोणते आहे ते पण सांगा माहिती असेल. भारतात किती मध्यवर्ती बँका आहेत? एकच बँक आहे RBI रिझर्व्ह मध्यवर्ती RBI बँक समजा. 1935मध्ये स्थापना झाली आहे. 1934च्या ॲक्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. भारतीय बँकाच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी अग्रक्रम क्षेत्रकरता डॅश डॅश इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे. 40%. भारतीय चलनातील 2000 रुपयाच्या नोटाचा आकार पुढीलपैकी कोणता आहे? मित्रांनो 10 रुपयाच्या कॉईनवरती क्वेश्चन आला होता. तेव्हा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 2000च्या नोटावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर याच एक्झाममध्ये आलेलं आहे बघा. 66 ते 106 आणि तिथं किती आहे? 8 ते 28 असं लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. इथे 66 ते 166 असं लक्षात ठेवायचं सिम्पली. पत निगडीत अनुदान हे डॅश डॅश करीत देतात आणि तंत्रसुधारणा, यंत्रसामग्री खरेदी, कच्चा माल खरेदी आणि श्रम प्रशिक्षण. आणि म्हणजे आन्सर आहे तंत्रसुधारणा आणि यंत्रसामुग्री खरेदीसाठी पतनिगडीत अनुदान हे दिले जातात. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं नसेल तर परत सांगतो. इथे काय आहे? पत निगडीत अनुदान कशासाठी दिलं जातं? तर आन्सर आहे मित्रांनो तंत्रसुधारणा आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी. एवढं लक्षात ठेवायचं. सहकार चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले? अ. ग्रामीण नेतृत्वाचा उदय. ब. बचतीचे संकलन. क मध्ये आहे ग्रामीण औद्योगिकरण. तर सगळं आन्सर आहे मित्रांनो अ, ब, क. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असे? ब्रिटिश भारत सरकार. कारण की RBIची स्थापना केव्हा झाली? 1935. भारत केव्हा स्वतंत्र झाला? 1947. मग ऑफिसली गव्हर्नमेंट कोणाची होती? ब्रिटिश सरकारची. तर ब्रिटिश सरकारच हे छापत होता. असं कॉमन सेन्स लावून तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. लॉजिक लावून. ठीक आहे. सेबीची स्थापना टिमटिममध्ये डॅश डॅशमध्ये होऊन तिला डॅश डॅशमध्ये वैधानिक दर्जा दिला. 1988मध्ये स्थापना. 1992मध्ये सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. ठीक आहे. एकापाठोपाठ एक येणाऱ्या कोणत्याही 3 नैसर्गिक संख्याचा गुणाकार हा नेहमी कशाने विभाज्य असतो? 6ने. ठीक आहे. तर हे त्यावेळेस म्हणजे आपल्या याला एक्झामला म्हणजे PDC बँकला मॅथ नाही आहे पण क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. आता जसं की ठाणे बँकची जी एक्झाम झाली
त्याला पण मॅथ नाही आहे त्याला पण, ठीक आहे, पण क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. तर येऊ शकतो. 2 संख्येची मसावी लसाई क्रमशः 12 ते 336 आहे. तर 48 मी शिकवलेलं आहे मित्रांनो 4-5 क्वेश्चन मार्फत, तर ते तुम्ही लेक्चरमध्ये बघून घ्या. तर आपण हे मॅथचे क्वेश्चन इथं थोडं स्किप करूया. तर मित्रांनो एवढेच क्वेश्चन होते. अशा प्रकारे रिसेंटली DCC बँक जिल्हा मध्यवर्ती बँकच्या झालेल्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन बघायला दिसतात. तर याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तर सगळ्या म्हणजे जो GK आहे, GS आहे, त्याचे जे सब्जेक्ट आहे 5-6, इतिहास झालं, भूगोल झालं, सामान्य ज्ञान झालं, आणखी पॉलिटी म्हणजे नागरिकशास्त्र, पॉलिटी झालं, अर्थशास्त्र झालं, आणखी त्याच्यावरनं 5-10 क्वेश्चन सगळ्या विषयावरती आहे आणि फॅक्च्युअल डाटावरती विचारलेले आहे. आणि करंट अफेअरचं ना म्हणजे कोणतं पण डाटा उचललेला आहे आणि त्याच्यावरती रँडमली क्वेश्चन विचारले. 1987चं डाटा कोण लक्षात ठेवणार, तर तसं आहे. पण रिसेंटली 1 वर्षाचं करंट अफेअर वाचून घ्यायचं मित्रांनो थोडक्यामध्ये वरवरचं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर आणि मराठी, इंग्लिश याचं चांगलं स्टडी करायचं, ठीक आहे. आणि समोर लेक्चर येणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना सेंड करा आणि लाईक करून घ्या. धन्यवाद.